नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, राहणार वालसवाडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। या ठिकाणी आपण बघू शकता कपाशी प्लस तूर चा प्लॉट आहे। या ठिकाणी आपण SRT पद्धतीने शून्य मशागत तंत्राने कपाशी आणि तुरीची लागवड केलेली आहे। गेल्या 3 वर्षापासून आपण या जमिनीची नांगरणी केलेली नाही, रोटावेटर केलेलं नाही, कोणत्याच प्रकारची याच्यात आंतरमशागत केलेली नाही। आपण जे 3 वर्षापूर्वीचे जे बेड काढलेले होते त्या बेडवरच या ठिकाणी SRT पद्धतीने लागवड कपाशीची आणि तुरीची लागवड केलेली आहे। या ठिकाणी बघू शकता आपल्या कपाशीमध्ये किती प्रचंड असं तण होते। या ठिकाणी एवढं तण असून सुद्धा आपण यामध्ये कोळपपाळी केलेली नाही, नेंदणी सुद्धा केलेली नाही। या ठिकाणी कपाशीची क्वालिटी पण बघू शकता, उंची पण तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे आहे, आणि तण पण बघू शकता कपाशी बरोबर तण झालेला आहे। या तणाचा बंदोबस्त करण्यासाठी आपण स्वीप पॉवर या तणनाशकाचा वापर केलेला आहे। या ठिकाणी बघू शकता आपण एवढं प्रचंड तण असून सुद्धा स्वीप पॉवर 150 ml, त्याच्यासोबत 150 ग्रॅम युरिया, 1 लिंबू आणि 200 ग्रॅम जाड मीठ घेतलेलं होतं, आणि याची फवारणी आपण आता 5-6 दिवसापूर्वी केलेली आहे। तर अशा प्रकारे आपलं एवढं प्रचंड तण असून सुद्धा या ठिकाणी तण नष्ट होत आहे। आणि याच बाजूला आपण हिटवीड मॅक्स हे जे आता हिरवगार दिसत आहे, या ठिकाणी आपण हिटवीड मॅक्स हे तणनाशक फवारलेलं आहे। तर या तणनाशकाचा पाहिजे तेवढा असा चांगला रिझल्ट या ठिकाणी आलेला नाही। या ठिकाणी बघू शकता बरंचसं तण अजून हिरवगार आहे। आणि या बाजूला आपण स्वीप पॉवर आणि मीठ वगैरे जे वापरून उपयोग केलेला आहे त्याचा चांगला जबरदस्त रिझल्ट आलेला आहे। आपण तणांना खूप घाबरतो। आपल्या कोणत्याही मालामध्ये तण झालं तर आपण खूप घाबरून जातो, पण SRT पद्धतीमध्ये कितीही तण झालं तर हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे। कारण तणदेई धन हे तणच आपल्याला खताच्या रूपामध्ये आपल्या मालाला मिळत असतं, आणि खूप असा चांगला प्रचंड फायदा आपल्याला या तणांपासून होत असतो। आता हे तण नष्ट झाल्यानंतर हे जमिनीतच मुरणार आहे, आणि त्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचं खत तयार होणार आहे। माझी प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती आहे, आपल्या मालामध्ये किती प्रचंड तण झालं तरी अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही। फक्त फवारणी करताना आपण काळजी घ्यायला पाहिजे। सकाळच्या प्रहरी हवा नसताना फवारणी करायला पाहिजेत, आणि फवारणी करताना प्लास्टिक हुडचा वापर या ठिकाणी केला गेला पाहिजे, जेणेकरून आपलं मुख्य जे पीक आहे या पिकावर आपल्या तणनाशकाची फवारणी झाली नाही पाहिजेत। जर का आपल्या मुख्य पिकावर जर तणनाशक जर उडालं तर आपलं मुख्य पीक हे पूर्ण जळून जाण्याची शक्यता असते। तर माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी काळजी करून हवा नसताना आणि
प्लास्टिकचं हूड लावल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांनी फवारणी करता कामा नये एवढं बोलतो आणि थांबतो. जय SRT.